आपण आज बनवते काजूची भाजी. काजूच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आपण कृतीकडे बघूया. मंडळी, आपण बनवते आज काजूची भाजी. काजूच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: सोललेला काजू, 1 वाटी नारळाचं वाटण, थोडासा कढीपत्ता, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 बटाटा, थोडीशी कोथिंबीर आणि गरम मसाला. आता आपण वळूया कृतीकडे. आता हे सांग की तू काय ते कसं बनवते सांग ते वाटण. हे वाटण आपण 1 नारळ घेतलेला आहे किसून, त्याच्यामध्ये थोडासा लसूण, कोथिंबीर हे सगळं मिक्सर मध्ये टाकून बारीक पेस्ट केलेली आहे. आपण टाकतोय आधी तेल. त्याच्यासाठी 1 वाटी थोडस कमी आहे. तेल गरम झाले. आता आपण टाकतोय कांदा, थोडासा कढीपत्ता. कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत त्याला हलवायचा. रंग थोडासा चेंज झालेला आहे. त्याच्यात आपण थोडासा बटाटा घालूया आणि बटाट्याला थोडं 2 मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घेऊया. त्याच्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. थोडं हलवायचं. थोडासा बटाटा हे झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटो थोडासा परतायचा. थोडं टोमॅटो शिजवूया. गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची. टोमॅटो लवकर नरम होतो. चमचे लाल तिखट घालूया. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. 1 चमचा हळद घालायची. एकदा हलवायचं. थोडा मसाला तेलात भाजून घ्यायचा. आपण जे वाटण वाटलं होतं ते वाटण घालायचं. थोडस वाटण काढले कारण जास्त झाले तर त्याच्यामुळे सगळा मसाला परतायचा चांगला तेलामध्ये. आता तुम्ही बघू शकता की वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. बघा बाजूने कसं तेल आलंय छान. त्याला हलवून त्याच्यामध्ये आपण साफ केलेले काजू टाकूया. गॅसची फ्लेम थोडी स्लो केली आहे मी, मसाला जळू नये म्हणून. आपण काजू ऍड करतोय. अर्धा किलोच्या आसपास आहेत काजू. साफ करून थोडस गरम पाण्यामध्ये हे करून साफ केलेले आहेत, म्हणजे साली लवकर निघतात. सगळा मसाला मिक्स करायचा मसाल्यामध्ये. काजू त्याला लागून द्यायचं चांगलं. काजूला हलवायचं. ते छान दिसत आहे बघा. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. मी थोडस आमच्या आवडीनुसार मीठ टाकलेलं आहे. एक चमचा जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही टाकू शकता. थोडेसे मसाल्यामध्ये झाले फ्राय करून. आता आपण त्याच्यावर थोडंसं 1 चमचा गरम मसाला घालतोय. गरम मसाला मिक्स करायचा. थोडंसं ज्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं. ते भांडं धुवून त्याच्यामध्ये तेवढंच पाणी घालायचं, कारण काजूला जास्त पाणी नाही लागत भाजीला. त्यात बटाटा घातला तो थोडा बटाटा शिजण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. 2 मिनिटं झाकण ठेवून त्याला
शिजवायचं. किती मस्त दिसते बघ. 2 मिनिटे त्याच्यावर झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम बारीक करायची. आता 15 मिनिटं आपण बारीक गॅसवर ठेवली होती, बारीक फ्लेम. बघा भाजीला किती मस्त तरी आलेली आहे. आता आपण ते थोडं प्लेटमध्ये घेऊन त्याला चेक करूया. पहिला एक काजू झालाय का, शिजलाय का. काजू चांगला शिजलाय म्हणजे भाजी तयार झाली आपली. आता ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि टेस्ट करूया कशी झाली आहे ती. आता आपण थोडंसं वरतून कोथिंबीर घालूया आणि ती प्लेटमध्ये आपण भाजी आपण काढूया. एकदा अशी हलवली भाजी आपण काढून घेऊया. मस्त काजूची भाजी रेडी झालेली आहे. आपण ही मस्त भाकरी चपाती सोबत एन्जॉय करू शकतो.